तर फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गेले तासभर चर्चा सुरू आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, गेली तासभर झालं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे। नेमकं कारण काय या भेटीचं, काय कळतंय? दीपाली, भेट तरी साधारण तासाभरापासून सुरू आहे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यामध्ये। कारण या भेटीचं अद्याप देखील समोर आलेलं नाहीये। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ही सदिच्छा भेट आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी शिवाजी पार्कात आहे 11 वाजता आणि तत्पूर्वी राज ठाकरे यांचं निवासस्थान देखील शिवाजी पार्कातच आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते असं आपण प्रथमदर्शनी तरी म्हणू शकतो। मात्र ज्या पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे, समाजकारण आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली पाहिजे। कारण आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। कारण आता लोकसभा आणि विधानसभा पार पडलेल्या आहेत आणि सगळ्यांचं लक्ष स्वाभाविक मुंबई महानगरपालिकेकडे आहे। विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्ही मनसेला सोबत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि मनसेच्या नेत्यांनी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीला, भाजपला पाठिंबा देण्याच्या ऐवजी थेट महायुतीमध्ये असलं पाहिजे असं राज ठाकरे यांच्या समोर चर्चा केली होती। त्यामुळेच या भेटीकडे त्या देखील अर्थाने आपण पाहिलं पाहिजे। मात्र अद्याप तरी या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि याच भेटीनंतर पुढे काही वेगळी समीकरणं उदयास येतील का असं देखील आपण तुर्तास तरी म्हणू शकत नाही। कारण जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महायुतीसोबत जर मनसे येत असेल तर कशी समीकरण असतील, काय होईल हे इतक्यात जरी सांगता येणार नसलं तरी या दोन राजकीय नेत्यांच्या भेट जी आहे ती या सगळ्या अनुषंगी देखील महत्त्वपूर्ण मानली जाते। नक्कीच। देवेंद्र, राज ठाकरेंसोबत आणखी कोणते महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित आहेत? आपण बघतोय की मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर असतील, हे आपल्याला या भेटीच्या दरम्यान किंवा जे फोटो समोर आलेले आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात। मनसेचे नेते तर आहेतच आहेत आणि त्यांच्या सोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा होते आणि राज ठाकरे हे तर चर्चा करतात। यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते। राज ठाकरे यांनी जो शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळी देखील आले होते। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंची पहिली भेट आहे आणि त्यामुळेच ही भेट महत्त्वाची मानली जाते। नक्कीच देवेंद्र, या भेटीला अनेक कांगोरे आहेत आणि ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ही महत्त्वाची भेट होतीये। शिवतीर्थावर ही महत्त्वाची भेट होतीये। तर आपण पाहतोय शिवतीर्थावरून आता देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले। गेले तासभर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस आता बाहेर पडलेले आहेत। शिवतीर्थावरून ते आता बाहेर निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थाबाहेरची आणि देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर आता फडणवीस हे तिथून निघालेले आहेत। नेमके या भेटीमध्ये काय चर्चा झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधी भूमिका घेतली होती। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं होतं आणि त्या अनुषंगानं आता ही भेट महत्त्वाची मानली जाते। या भेटीवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। सुषमा अंधारे यांची सुद्धा प्रतिक्रिया आई। मनीषा कायंदे यांनी ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचं म्हटलं आणि आता या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। शिवतीर्थावर ही त्यांची भेट झाली। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर या दोघांमधली ही पहिलीच भेट होती आणि या भेटीनंतर तासभर चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आता तिथून निघालेले आहेत।